नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक मराठा विद्याप्रसारक समाज संचलित समाजकार्य महाविद्यालय नाशिक आणि रहा फाउंडेशन मुंबई यांच्यामध्ये सामूहिक वनहक्क व्यवस्थापन अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 185 गावांमध्ये पर्यावरण संवर्धन विषयक कार्यक्रमाचा नुकताच सामंजस्य करार झालाय. या कराराअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 185 गावात जाऊन सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीची स्थापना करणे तसेच त्या गावात ग्रामसभेच्या माध्यमातून पर्यावरण विकासाचा आराखडा तयार करणे ही कामे केली जाणार आहे. यामध्ये सामूहिक वन हक्क व्यवस्थापन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ज्या गावांमध्ये वनजमीन आहेत त्या वनजमिनी या कायद्याअंतर्गत त्या गावाच्या ग्रामसभांना या कायद्यान्वये सरकारने सुपूर्द केल्या असून त्यावर वन्यजीव व वन उत्पादने यांच्या वाढीसाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने लोकसहभागाच्या माध्यमातून कामे केली जाणार. त्या कामांमध्ये स्थानिकांचा सहभाग ही अतिशय महत्वाची बाब आहे. ते काम मराठा विद्याप्रसारक समाज संचलित समाजकार्य महाविद्यालयातील MSW या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आपल्या क्षेत्र कार्यालयाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील या करारातील 185 गावांमध्ये जाऊन माहिती गोळा करण्याबरोबरच तेथील नागरिकांना या कायद्याविषयी माहिती देऊन जनजागृती देखील करणार आहे. यावेळी नाशिक जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धनाबरोबरच वन उत्पादनाची देखील वाढ होऊ शकते व त्यातून नाशिक जिल्ह्याची शाश्वत विकासाच्या दृष्टीने वाटचाल देखील चालू होणार आहे. 2015 मध्ये सदर कायदा केंद्र सरकारने केलेला असून त्या कायद्याअंतर्गत शासकीय पातळीवरून कार्यवाही केली जात होती, परंतु प्रत्यक्ष काम जेवढे होणे अपेक्षित होते तेवढे न झाल्याने याबाबत महाराष्ट्र प्रशासनाने सर्वप्रथम धोरण तयार करून जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांना या कायद्याच्या अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले. नाशिक जिल्ह्यात रहा फाउंडेशन मुंबई यांनी औद्योगिक सामाजिक जबाबदारीच्या अंतर्गत नाशिक जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून गेल्या 3 वर्षांपासून या कामाला सुरुवात केली आहे. दरी तालुका नाशिक, अंजनेरी, कोणे तालुका, त्र्यंबकेश्वर या गावात त्यांनी लोकसहभागाच्या माध्यमातून 2000 एकरवर जंगल उभारणी सुरू केलेली आहे. असेच काम नाशिक जिल्ह्यातील इतरही गावांमध्ये सुरू व्हावे या दृष्टिकोनातून मराठा विद्याप्रसारक समाजाच्या समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे काम अधिक प्रभावीपणे केले जाऊ शकते. म्हणूनच हा करार समाजकार्य महाविद्यालय आणि रहा फाउंडेशन मुंबई यांच्यामध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन जाधव, डॉक्टर भास्कर ढोके, प्राचार्य डॉक्टर विलास देशमुख, रहा फाउंडेशनच्या उपाध्यक्ष शरयू कामत या प्रकल्पाचे जिल्हा व्यवस्थापक तुषार पिंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. एस मराठी न्यूजसाठी बापू चव्हाण, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.